नमस्कार मित्रांनो, आम्हाला आमचे ऐतिहासिक पौराणिक ग्रंथ खूप काही चांगला संदेश देतात. परंतु आमचं दुर्दैव असं की आम्ही जो संदेश देतात, जो मेसेज देतात तो न बघता आम्ही दुसऱ्याच गोष्टीकडे वळतो. आता उदाहरणार्थ रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू श्रीराम सीतामातेची अग्निपरीक्षा घेतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा प्रश्न उपस्थित ह्या आत्ताच्या आधुनिक समाजाकडून प्रश्न उपस्थित केला जातो की असा कसा पती जो आपल्या पत्नीला एखाद्या माणसाच्या संशयावरून, म्हणजे त्याने घेतलेल्या संशयावरून त्याला अग्निपरीक्षा द्यायला होतो तो, किंवा असं स्टेटमेंट दिलं जातं. परंतु आमच्या हे लक्षात येत नाही आहे की त्या रामायणामधून, त्या ग्रंथामधून प्रभू श्रीरामांनी हा संदेश दिला की एका राजाला आपल्या कौटुंबिक, आपल्या पारिवारिक, आपल्या परिवारापेक्षा प्रजेच्या हिताला जास्त प्राधान्य द्यावं लागतं. हा मेसेज दिला गेला. प्रजेच्या कुठलीही शंका असेल तर ती क्लिअर केली पाहिजे, हे राजाचं परम कर्तव्य असतं. हा मेसेज दिला गेला. परंतु आम्ही त्याकडे न जाता ज्या गोष्टी घ्यायच्या नाहीत त्या गोष्टीकडेच आमचं खूप डोकं शिरतं.